ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो नमामि। ओम गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय। सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय। सद्गुरु शिवशरणम माता की जय। सकल साधु संत महाराज की जय। जय जय पार्वती शिवहर महादेव। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। श्री शरणेश्वर महाराज की जय। श्री सिद्धम कृष्णयप्पा महाराज की जय। श्री नरसा विठल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। जेव्हा आपले दुर्वास महर्षी आता तो शंकराचं प्राप्त होण्यासाठी तो नवरा चांगला हवा, बुद्धिमान हवा, परमार्थिक हवा, मग माझं इच्छा पूर्ण करणारा हवा, असं तू जे पतीसाठी सेवा करत आहेस, मग आता ज्याच्या गावी असावे वास त्याच्याशी नसावे उदास, त्याप्रमाणे आता 2-3 दिवसामध्ये अधिक मास येणार आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला फळ मिळणार आहे। त्याची मुलगी म्हणजेच माझी मुलगी, त्याने गेले ध्येय सोडून मग तुला मी रक्षणा करण्यासाठी मी भोज करतो। मग तू अधिक मासाचं व्रत कर। तुला प्रत्यक्ष नवरा हवा आणि ऐश्वर्यवान हवा, कीर्तिमान हवा, देखणा हवा, असं जर करता तुझ्या मनामध्ये आहे आणि तुझ्या बापाच्या ठिकाणी मी आहे म्हणून तू मी सांगितलेला ऐक म्हणून दुर्वास महर्षी कोणाला सांगते तर मेधवतीला। मग ती म्हणून आपला हट्ट पूर्ण करायचं नाही। गुरु असू दे, ऋषी असू दे, आई वडील असू दे, मग त्याने जे पालना कर म्हणतात तेच करायचं। मग त्याला वेश आहे, मग स्वतः मनाने जो करतो त्याला वेश नाही। मी सांगतो ते वर्त कर। काय कर? पुरुष उत्तमाचा वर्त तू कर। मग करून मग तुला प्रत्यक्ष चांगला नवरा मिळतो। मग म्हणताना तिने काय उत्तर देते? कडकडीत उत्तर देते, मी शंकराचा आराधना करते, देवाचा आराधना करते। मला शंकरा इतकं मोठं जगामध्ये कोणीही नाही। देवाचा देव महादेव त्याचं नाव आहे। मी त्यांच्या नावाने ओम नमो शिवाया हा मंत्राचा जप मी करणार आहे आणि मला पती चांगलाच मिळणार आहे। अगं बाई आहे ग, परंतु तू 12-24 वर्षे त्याचं तपश्चर्या करण्यापेक्षा आता ही अधिक महिन्यामध्ये तुझी इच्छा पूर्ण होतो, मग त्यांचं तपश्चर्या तू कर ना। मी तुझं हितचिंतक आहे, अहितचिंतक नाही। असं दुर्वास महर्षी कडकडीत भाषा बोलतो आणि अंतःकरण मिळालेलं त्यांच्या बापाचं दोस्त आणि बाप गेला आई गेला म्हणून त्याचं कल्याण करण्यासाठी दुर्वास महर्षी त्या मुलीला बोध केले, परंतु ते मुलगी कबूल करणार। तुम्ही काही सांगा महाराज मी ऐकणार नाही, मी केलं तर महादेवाचंच करन, मी दुसऱ्या देवाचं करत नाही।
मग त्यांना अहो कोणाला साधारण लोकांना देखील सांगते वेळी नाही ऐकलं ना मग काय होतो, त्रास होतो, त्यांच्या मनाला तळमळ लागते, मग त्यांचं मन दुखल्या जातो. म्हणून मोठ्या माणसाचं, आई वडिलांचं किंवा गुरुचा ऐकावे, जनाचा करावे, मनाचा वागावे गुरुसारखा. गुरुच्या इच्छेनुसार वागा, तुमचे इच्छा सगळे पूर्ण होतात. मग एवढ्या म्हणल्यानं मग ते दुर्वास महाऋषी म्हणजे ईश्वराचा अवतार किंवा शंकराचा अवतारच आहे. तो विष्णूच्या छातीवर तो लाता मारला. मग लक्ष्मीला राग आलं, अहो त्या हृदयावर माझं अधिकार आहे आणि ते मनुष्य संन्यासी येऊन तुमच्या छातीवर लात का मारला? अगं तुझं अधिकार हृदयावर आहे, परंतु दुर्वास महर्षीचा अधिकार सत्ता माझ्या हृदयामध्ये आहे. एवढं म्हटल्याने लक्ष्मी रुसली आणि कोल्हापूरला निघून गेली. एवढा अधिकारवान मनुष्य ते कोण? दुर्वास महर्षी. मग असल्या माणसाला धडधडीत येडवाकड बोलणं म्हणजे त्या माणसाला पटलेलं नाही. मग तू किती महाराणी हो, इंद्राची पत्नी हो, या पुण्याने तू अधिक मासाचं निंदा केली, अधिक मासाचं तिरस्कार केली. अरे तुम्ही कुठेही देवाचं करा, परंतु एका देवाचं निंदा, एका देवाचं वंदन करू नका. तसं एका चैतन्यापासून हे शंकर म्हणा, विष्णू म्हणा, रुद्र म्हणा, गणपती म्हणा, खंडोबा म्हणा, अंबाबाई म्हणा, सरस्वती म्हणा, पार्वती म्हणा, हे सर्वांचं बटन म्हणजे कोण? सच्चिदानंद रूप किंवा अस्थि भाती प्रिया परब्रह्म. ह्याच्याशिवाय हे सगळे एकाला जाणा, परंतु निंदा कुणाचं करू नका. मग तेव्हा त्या दुर्वास महर्षीला राग आला. राग येऊन तू कितीही का मोठी होईना, परत तुला सुख मिळणार नाही, तू दुःखानेच तुझं आयुष्य जाईल, असं शाप दिले. मग शाप दिल्या दिल्या तिने सोडली नाही त्याचा हट्ट. म्हणून हटवाद अहंकार सोडा पहिला. काय सोडा? मोठे माणसाने सांगितलेले, गुरुजनाने सांगितलेलं. गुरु एका टाइमला खोटं सांगतील तर मी तुम्ही खरं म्हणा, तुमचं कल्याण होतंय. असं नाही असं म्हणू नका. आता काय होतं द्रौपदीचं बघा तर. मग एवढं म्हटल्यावर तिचं हट्ट सोडली नाही ती मेदवती तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यावर भगवान शंकर प्रत्यक्ष झाले, त्यांना दर्शन दिले. अगं मुली तू कुणाचं भक्ती कराली, कशामुळं कराली? मला धन नका, मला द्रव्य नका, घर नका, पैसा नका, मला पती हवा. मग मला पती हवा, पती हवा, पती हवा, पती हवा, पती हवा 5 वेळा. ततासू 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 ततासू. आणि हिने पती हवा. मग पुढे ही बाई ध्येया सोडली. ध्येया सोडल्यावर आपल्या द्रौपद राजाच्या होमामध्ये ती जन्माला आली. जन्माला आल्यावर अर्जुनाने माशाच्या डोळ्यामध्ये खाली बघत वर बाण मारला. अर्जुनाची बायको झाली. कोण? द्रौपदी. बायको झाल्यावर मग हे पाप झालं का नाही? कशामुळे पाप झालं? अहो गुरुने काय का सांगणार, ते तुमचं कल्याण आहे. कसं? आता बघा, विश्वास सूर्य कुठं उगवतो सांगा बरं? पूर्वला. आणि जातो कुठं? पश्चिमेला जातो. पश्चिमेला जातो म्हणजे मावळतो, उगवतो कुठं? पूर्वीला. मग गुरु सांगितले तुझं दृढ विश्वास आहे का नाही? तुझ्या सत्यावर तुझं विश्वास आहे का? सत्यावर विश्वास आहे.
जगाच्या व्यवहारावर तुझी विश्वास आहे का गुरुच्या व्यवहारावर तुझी विश्वास आहे, म्हणून गुरु परीक्षा घेतो. गुरु म्हटला, अरे तिकडे उगवत नाही, पूर्वीला उत्तरेला उगवतो आणि पूर्वीला मावळतो, असं सांगितलं. कोण? सद्गुरु. मग महात्मा, तुम्ही केवळ परब्रह्म रूप झालेला आहे. तुम्ही जे म्हणाल ते सत्य होणार. मग तुमच्या आपले सगळे काहीतरी लोक माझं खरं म्हणणार, मीच खरा माझंच बरा म्हणणार असेल तर मीच खरा आणि माझंच बरा, मग हे तुम्हाला होत नाही. मग तेव्हा काय झालं, म्हणजे गुरु परीक्षा करतो. मग मी खोट, जगाचा अनुभव आहे. पूर्वीकडे सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. जगाचा अनुभव आहे का माझा एकटीचा अनुभव आहे? परत गुरुने काय सांगितलं तुम्हाला? पश्चिमला मावळतो, पूर्वेला उगवतो. परत गुरु सांगितले. मग देवा, तुमच्या शब्दामध्ये एवढं ताकद आहे. खाया पुण्यवान, वाणी पवित्र असावा. खाया कसा असावा? मुमुक्षुला काहीच का साधं सोपं का गोष्ट सांगणार, त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडावा, उतरावा त्यांच्या अंतःकरणामध्ये. हे कशाचं सामर्थ्य असतो? वाणी पवित्र, खाया पुण्यवानाचं. ते रोडवर का बसना, मशांमध्ये का बसना. मग असं असल्यावर मग तेव्हा गुरुला म्हणतो, मी खोटं बोललो तर मी माझ्या शिष्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि खरं खरं तू देव आहे म्हणून का सांगू नये? गावचं गबाळ कशाला गोळा करावा? म्हणून दुर्वासाला राग आला. मग दुर्वास ते बैला शाप देऊन गेला. अगं हे दोन्ही देव एकच आहेत ग. तुळजापुरामध्ये जाऊन व्यंकटरमणा गोविंदा म्हटलं. ए, कुठून आली तू? इथं हाय कुणाचं देवळ? उदय म्हणा. महालक्ष्मी. महालक्ष्मी म्हणजे काय? लक्ष रूप मी, याचा अर्थ आहे काय? महालक्ष्मी म्हणजे अलक्ष्य म्हणजे विषय, अलक्ष्य म्हणजे नामरूप, अलक्ष्य म्हणजे धनद्रव्य, अलक्ष्य म्हणजे जग, अलक्ष्य म्हणजे ध्येय, लक्ष्य म्हणजे महा म्हणजे मोठं, ल म्हणजे लक्ष्य म्हणजे ते मी आहे. त्याच्यामध्ये अर्थ गंभीर आहे. कुठं? महालक्ष्मी. मीच त्याच्यामध्ये चालला. महा अलक्ष्य हे. आता तुझे पाहुणे आले घरामध्ये, जे ते खेड्यामधले अर्थ थांब्या दे ग म्हणतो. कोण? आईला मुलगा म्हणतो, नवरा बायकोला सांगतो थांब्या दे. बायको नुसतं थांब्या देत नाही, मग काय देते? पाणी भरून देते. तांब्या अलक्ष्य आणि पाणी भरून देणं लक्ष्य. आलं लक्षात? तसं दुर्वास महर्षी म्हटला, तुझ्या कल्याणासाठी तनवू दंडीस बेडा, मनवू निल्लीस बेडा, मनी मार द्वरिदू वनवेस बेडा. मनाला थांबू नको, घर सोडू नको. मग घर बंगला ऐश्वर्य सोडून तू जंगलामध्ये हिंडू नको. तीर्थयात्रेला जाणं म्हणजे काय? ते तणाव म्हणजे ध्येयाला दंडना करू नको. मन थांबू नको, विषयावर थांबू नको. तुझ्या ठिकाणी तू थांब. मग हे साधं सोपं आहे. तू 10-10 वर्ष 12-12 वर्ष तपश्चर्या तू का करते? एखादा महिन्यामध्ये मिळणारा फळ 12 वर्षे तपश्चर्या कशाला करते ग तू? म्हणून राग आला. विश्वमित्र आहे आपला दुर्वास महर्षी शाप दिले. त्या शापामुळं ह्या बैला एक वेळाच म्हणायचं होतं मला पती पाहिजे. पर ही बैया काय केली? पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे 5 वेळा.
तथासु 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 5 वेळा यांना आशीर्वाद दिला. हे शंकर आहे. लक्षात येतो का नाही? मग दिलं. मग दिल्यावर तिचा अहंकार, मी तपश्चर्या करते, मी असं आहे तसं आहे, तिचा अहंकार एक पाप. दुर्वासाचं गोष्ट ऐकलं नाही, दुसरं हे. आणि शंकराला राग आलं. ही किती मूर्ख बाई आहे. दुर्वास म्हणजे दुर्वासाचा अवतार, शंकर म्हणजे दुर्वास. दुष्ट वासना ज्याच्या जोळ आहे त्याला दुर्वास म्हणतात. वास म्हणजे दुष्ट बुद्धी ज्याच्या जोळ आहे त्याला दुर्वास. दुरुष्ट गुणाच्या ठिकाणी त्याचा वास असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? दुर्वास. किती जमले. मग ह्यांचं लग्न झालं, ह्याने आनंदवनामध्ये गेले. मग माझ्या भक्ताचं कसं होईल, काय होईल, एवढे ऐश्वर्य असून बी आनंदवनामध्ये ते गेले राहायला. म्हणून कृष्णाने तिथं भेटायला गेला. अर्जुना, मग असं पाप आहे तुझा दादाला, मोठ्या भावाला पत्त्या खेळायचं नाद होतं, जुगार खेळायचं नाद होतं तुझ्या मोठ्या भावाला. आणि हे बया दुर्वास ऋषीच्या गोष्टीला तिरस्कार केली. आणि 1 वेळा पती दे असं म्हणून 5 वेळा म्हणली. मी 5 वेळा आशीर्वाद दिलो. मग किती जुनाचं शाप आहे तिथं. पाप पुण्य करते वेळी पाप होणे आणि पाप करते वेळी पुण्य व्हावं, हे आमचं शास्त्र आहे. मग असं ना असं आहे अर्जुना. ह्या पापामुळं तुम्ही एकमेव राजा असून देखील, चक्रवर्ती असून देखील, धर्मिष्ठ पुण्यवान भावाचा आज्ञा पालना करणार असूनही तुम्हाला वनवास का आला? म्हणजे ह्या पापामुळं आला. एकजून पाप केलं तर सगळ्या घरच्या लोकांना लागतो, म्हणून सर्वजून पुण्यवान व्हावं. तुम्ही करत नाही, करा. आम्ही हाय की माग म्हणजे घरातले सर्व लोक पुण्य करावं लागते. एकजून पाप केलं, मग आता कोणाचं पाप लागलं कुणाला? धर्माने काय केलं? जुगार खेळला, बायकोला लावला. आणि ही बाई दुर्वासाचं धिक्कार केली, मग 5 नवऱ्याला लागलं बघा. मग दुसरं जन्म घेतली ती. मग असं झालेलं आहे. मग आता काय करायचं देवा? हे कृष्णा, काय करायचं? अधिक मासामध्ये तुम्ही कधी तर घर झटकलं का? स्वच्छ केलं का? अहो, महिन्यामध्ये 3 वर्षामध्ये तुम्ही किती पुण्य करतात, तेवढं पुण्य एका महिन्यामध्ये येतो. मग कोणतं सोपं? एवढं दुःखी असलेलं महिना आधी केलं, कृष्णाला शरण गेला म्हणून विष्णूने त्या धोंड्या महिन्याला अधिक मासाला पुरुष म्हणून नाव दिला. पुरुष म्हणजे गड्यामध्ये उत्तम, पुरुषोत्तमा. दाढी आहे तर लिंगभेद आहे म्हणजे तो पुरुष नव. जे जगामध्ये उत्तम वस्तू आहे ते वस्तू जो झाला त्याला पुरुष उत्तम म्हणावा. पुरुषोत्तम कुणाला म्हणावा? पाणी उत्तम नाही, जमीन उत्तम नाही, पाणी उत्तम नाही, अग्नी उत्तम नाही, आकाशा उत्तम नाही, माया उत्तम नाही. मग ह्याच्या शून्य उत्तम नाही, शून्याच्या पलीकडे जो आहे ते उत्तम आहे. मग त्याच्या ठिकाणी तुम्ही मन ठेवा. हे मन ठेवले कोण? कृष्ण. म्हणून त्याला नाव काय आलं? पुरुष उत्तम. दाढी आहे, मिशा आहेत, लिंग भेद आहे, ते काही पुरुष उत्तम त्याला म्हणू नका. आता तुमचं राज्य गेलं, राज्य तुम्ही सोडलं नाही, तुमचं कर्म सोडायला लावला. राज्यातले लोक सोडले का? राज्य सोडवलं नाही तुम्हाला. तुमचं पाप त्यांच्यामध्ये घुसला. दुर्योधनाच्या मध्ये कोण घुसलं? द्रौपदीचं शाप आणि पत्ते खेळलेल्या पाप. कोणाच्या हात प्रवेश झाला? दुर्योधनाच्या ठिकाणी. आणि
दुस्वासाच्या ठिकाणी घडलं आणि सगळे 5 पांडव असून देखील खाली मान घालून बसले. याला कारणीभूत कोण कळतंय का नाही? मग आता काय करा? मग ह्याच काय करा? तुम्ही अधिक मास करा, अधिक मास करा, पूजा करा, उद्यापन करा. मग एवढं म्हणता ना, त्यांचं बी अधिक मास केले, स्नान संध्या दान धर्म पूजा अर्चा दीपदान वस्त्रदान सुवर्णदान असे अनेक गोदान काय काय तुमच्या जवळ आहे ते सगळं तुम्ही अर्पण करा आणि शेवटला उद्यापन करा. मग तुमचं राज्य तुम्हाला प्राप्त व्हायला. मग त्याने वनवासामध्ये राहून देखील त्याने काय केले? अधिक मास केले. म्हणून तुम्ही कुण्या देवाचं ही निंदा करू नका. ज्या ज्या महिन्यामध्ये जे जे प्रमार्थ येते ते पूर्णपणाने करा. ज्या ज्या महिन्यामध्ये जे जे फळ येते ते खावा. फळ जे जे महिन्यामध्ये ते खाल्लंच पाहिजे आणि ज्या ज्या महिन्यामध्ये जे जे पिकतात ते खाल्लाच पाहिजे. मग शरीर सुधारतं. मला आवडत नाही, मी खात नाही, मला चालत नाही, औषध म्हणून खायचं. काय आपण म्हणतो आम्हाला आवडत नाही हो. मग जीभच तुम्ही झालं. वेश्या म्हणजे तुमच्याजवळ वेश्या आहे. वेश्या म्हणजे कोण? जीभ. झाडाला पाणी घातलं म्हणजे झाड फळ फुलं फांदे सगळे वाढतात आणि बुडाला नाही पाणी घातलं तर तुम्ही जिभीला तिखट खाऊ नका, जास्त मीठ खाऊ नका आणि चवणीचं खाऊ नका, स्निग्ध पदार्थ खाऊ नका. भाजी भाकरी का असना पोटभर खावा. मग त्या वेश्याला आपण जिंकलं, त्या वेश्याचं लाड पुरवलं म्हणजे आपण दारोदिक होतो. वेश्या आहे का नाही तुमच्याजवळ? वेश्या म्हणजे कोण? डोळा मागतोय का? नाक मागतो का? तोंड मागतो का? मग काय मागतो? वेश्या कोण आहे तुमच्याजवळ? तू व्यभिचारी आहेस का? तू व्यभिचारी नाही, तुझ्याजवळ व्यभिचारी म्हणायची जीभ आहे. मग त्या जीभीला मध्यस्थ कोण आहे? मन. मन सांगितल्यासारखं जीभ ऐकत नाही, जीभ सांगितल्यासारखं मन ऐकत नाही. मध्यस्थ म्हणते त्याला. एक बाई असती ते काम करायला, नाही तर कधी असतो. म्हणून मन सांगते आणि जीभ ऐकते. आणि मनाचं गोष्ट जीभ ऐकतो, जीभीचं गोष्ट मन ऐकतो. म्हणून वेश्या तुमच्याजवळ आहे, चांभार तुमच्याजवळ आहे. चांभार आहे का नाही? त्वचाच अपेक्षा कुणाला आहे? तो न्हावी आहे का नाही? हे असं करतो का नाही आपण? असं करायचं. कुणाला करताव? केसाला. हो न्हावी आहे. हे मी आता चांगला आहे बघ, चांगला आहे, मी देखणा आहे, मी सुंदर आहे, असं आहे. त्याला रंग लावा, पावडर लावा, सुनव लावा, त्याला काहीतरी लावा करा. मग काय झालं? आपण कोण झालं? खाटीक. माणसावर लक्ष गेलं म्हणजे काय झालं? खाटीक. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय? जीभ हा वेश्या आहे. त्वचा म्हणणार कोण आहे? चांभाराचा. चप्पल शिवतो का नाही? चांभार तुमच्या जवळ आहे. काय बाबा तुमचं नाही तुमच्या जवळ आहे. खाटीक तुमच्या जवळ आहे. हे सगळे तुमच्या जवळ आहे. तर यांचं खंडन तुम्ही करा. मग हिने अधिक मासाचं व्रत पूर्ण केले. मग पूर्ण केल्यावर मग गेल्याला राज्य त्यांना प्राप्त झाला. कशामुळं? हे अधिक मास केल्यामुळं. राज्य प्राप्त करायला किती दिवस लागते? परंतु हे महिना इतकं उत्तम मास आहे आणि पुरुषाने स्वतः होऊन त्या महिन्याला नाव दिला. म्हणून दुर्वास ऋषीचा साप आणि कुणाचं
मग तेव्हा ती रडती, कसं करू हो मी म्हणते, शंकराला म्हणते. मग हातातला दंड भीम झालेला असतो, त्याच्या हातातला साप अर्जुन झालेला असतो आणि साक्षात शंकर धर्म झालेला असतो. आणि हातातलं कमंडलू म्हणजे लकू, आपला कोण लकुळ सदैव ना, लकुळ आणि सदैव म्हणजे ते तुमचं कटोरा. असे त्यांच्या हातातले संबंध, अवैध कमंडलू हे सगळे 5 जून होतो बाई. तू केलेलं पाप मी भोगावं लागते. मग हे गोष्ट आणि कवा तर तुम्हाला सांगते. श्री गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय, सद्गुरु महादेव महाराज की जय, सद्गुरु शिवशरण माता की जय, सकल साधु संत महाराज की जय. जया जन्म पार्वती पते शिवरंग महादेव, श्री सिद्धेश्वर महाराज की जय, श्री शरणेश्वर महाराज की जय, श्री सिद्धम कृष्णाले अप्पा महाराज की जय, श्री नरसा विठ्ठल की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, भारत माता की जय.
चिन्मय करुणामूर्ती त्यांचे स्वरूप माझ्या चित्ते राम चिन्मय करुणामूर्ती त्यांचे स्वरूप माझ्या चित्ती सिद्धराम चिन्मय करुणामूर्ती त्यांचे स्वरूप माझ्या चित्ती सिद्धराम चिन्मय करुणामूर्ती त्यांचे स्वरूप माझ्या चित्ती सिद्धराम चिन्मय करुणामूर्ती त्यांचे स्वरूप माझ्या चित्ती संतांच्या संगती सायुज्याती मुक्ती संतांच्या संगती सायुज्याती मुक्ती जगाच्या संगती आम्ही जाऊ अधोगती जगाच्या संगती आम्ही जाऊ अधोगती संतांच्या संगती दोन्ही द्वार उघडे आहेत समोर दोन्ही द्वार उघडे आहेत समोर कुण्या द्वाराने जावे करा तुम्ही निर्धार कुण्या द्वाराने जावे करा तुम्ही निर्धार संतांच्या संगती सायुज्याती मुक्ती जगाच्या संगती आम्ही जाऊ अधोगती संतांच्या संगती शिवशरणं मामणे संत कृपावंत शिवशरणं मामणे संत कृपावंत शिवशरणं मामणे शिवशरणं मामणे संत कृपावंत शिवशरणं मामणे संत कृपावंत विराजित सुख दावी भगवंत विराजित सुख दावी भगवंत संतांच्या संगती सायुज्याती मंगळारती मंगळारती गुरुमाता ममो कळींची कापाडवम्मा ममो कळींची कापाडवम्मा शिवशरणम्मा शिवरूपिणी भक्त कल्याणी जगदीश्वरी जगदीश्वरी शिवशरणम्मा
शरणम् आदि अनन्त स्वयं ज्योति ज्ञानमूर्ति शिव शरणम् शिव शरणम् मंगलारती गुरुदेवी मंगलारती गुरुमाता मम्मो करुणिंचि कापाडवम्मा मम्मो करुणिंचि कापाडवम्मा सೊನ್ನಲಗಿ ಗ್ರಾಮ ಕೈಲಾಸ कैवल्यधाम निवासिनी निवासिनी सन्नगी ग्राम भूकैलास कैवल्यधाम निवासिनी निवासिनी मंगलारती गुरुदेवी मंगलारती गुरुमाता मम्मो करुणिंचि कापाडवम्मा मम्मो करुणिंचि कापाडवम्मा श्री जगद्गुरु सिद्धार्थ महाराज की जय सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय सद्गुरु शिवशरण माता की जय सकल साधु संत महाराज की जय जयानंद पार्वतीपते शिव हर महादेव श्री सिद्धेश्वर महाराज की जय श्री शरणेश्वर महाराज की जय श्री सिद्धम कृष्ण अय्यप्पा महाराज की जय श्री नरसा विठ्ठल की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भारत माता की जय आरती होवा साऱ्या जीवांचा शीत जिवाळा साऱ्या जीवांचा शीत जिवाळा श्रीधरमाला आरती होवाळा श्रीधरमाला आरती होवाळा पंच प्राणांचे ओळावात पंच प्राणांचे ओळावात शुद्ध भाव भक्ती होता तूप शुद्ध भाव भक्ती होता तूप जीव शिव ऐक्य ज्ञान ओवाळारती जीव शिव ऐक्य ज्ञान ओवाळारती श्रीधरमाला आरती ओवाळा श्रीधरमाला आरती ओवाळा जन्म मरण व्याधी मोह दुःख तोडणारा जन्म मरण व्याधी मोह दुःख तोडणारा साऱ्या जगाचा पालनवाला साऱ्या जगाचा पालनवाला श्रीधरमाला आरती ओवाळा श्रीधरमाला आरती ओवाळा शिव शरणम् म्हणे सोलापूर महान शिव शरणम् म्हणे सोलापूर महान सिद्ध दया घन पूर्ण परब्रह्मा सिद्ध दया घन पूर्ण परब्रह्म श्रीधरमाला
ऐश्वर्य वरदायिनी ओम मंगलम शिवशरणमा सरोजा सिंहासनी शिवप्रिया शंकरी भक्त तारक रूपिणी शिवप्रिया शंकरी भक्त तारक रूपिणी श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय सद्गुरु महादेव महाराज की जय सद्गुरु शिवशरणम्मा माता